लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आश्रमशाळेतील मतिमंद विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण। रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र यांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची केली मागणी। बातमी छत्रपती संभाजीनगर येथून। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मांडकी येथील चैतन्य कानिफनाथ आश्रमशाळेतील मतिमंद विद्यार्थ्यांना शिक्षक कर्मचारी यांची अमानुषपणे मारहाण। मांडकी येथील चैतन्य कानिफनाथ आश्रमशाळेतील लहान निष्पाप मुलांना शाळेचे शिक्षक कर्मचारी अमानुषपणे मारहाण करतात। असेच एक मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे। या व्हिडिओमध्ये एका लहानशा चिमुकल्या मतिमंद मुलाचे दोन्ही हात दोरीने पाठीमागे बांधून कुकरच्या झाकणाने अत्यंत निर्दयीपणे मारताना दिसत आहे। तर हा लहान मतिमंद मुलगा पोटतिडकीने ओरडून रडताना दिसत आहे। हा व्हिडिओ बघून अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत आहेत। या गंभीर घटनेची दखल घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र यांचे पदाधिकारी यांनी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी चिकलठाणा पोलीस ठाणे येथे या आश्रमशाळेच्या दोषी शिक्षक व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात पुढे असे सांगण्यात आले की हा अत्याचार बालहक्क कायद्याचे आणि दिव्यांग व्यक्ती अधिकार कायद्याचे RPWD ऍक्ट 2016 स्पष्ट उल्लंघन आहे। या शाळेवर आणि दोषी शिक्षक कर्मचारी यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा उदाहरणार्थ IPC कलम 325, 323, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट कलम 75 दाखल करण्यात यावी। शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनावर जिल्हा प्रमुख दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, युवा शहराध्यक्ष अर्शद लखपती, युवा शहर कार्याध्यक्ष जहीर शेख, ज्येष्ठ नेते अशोक शिरसाट, प्रकाश घोरपडे, शाकीर JK यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.